6 पोचे आले. 6 पोच्या हातात आपणच भेटले. आता ह्याच पोचेमध्ये 3 जण घुसले. तर 3 जण कोण जास्त पोचा काढतोय ना या फुलकीतून? अरे बघा ही 14वी ना. 14 एकाच ह्याच्यात 14 प्रतीक. हे मेंगुळ चिंबोर आहे. याला आहे ना मित्रांनो असा फ्राय करायचा मस्त वेगळी, खायला खूप भारी वाटते. 8 आलत्या पण ती एक प्रतीकची होती त्याला देऊन टाकली. टोटल मला आता ह्या फुलकीमध्ये 9 भेटले. त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत आणि भरपूर आहे. माग भेटले 2. हा हा 2 भेटल्या. पूर्ण पेरीचे आहेत पोच्या. कसला आहे बघा. विषारी आहे. नमस्कार मित्रांनो, जय भवानी आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा मी पेन रायगडकर आमच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आज निघालं ते म्हणजे पोचा वगैरे पकडण्यासाठी. पोचा म्हणजे मित्रांनो कोलंब्या. सध्या म्हणजे 2-3 दिवस झाले म्हणजे पूर आला होता आणि पूर वसुरला सुद्धा. पाणी म्हणजे पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आणि एकदा का हा पाणी वगैरे कमी झालं पुराचा की खाडी खोशींमध्ये आहे ना कोलंब्यांची म्हणजे ह्या पोच्यांची चाहूल वगैरे लागली जाते. तर ह्याच कोलंब्या पकडण्यासाठी मी आणि माझे मित्र म्हणजे हेमंत तर इथं माझ्या मागे आहेच, निखिल आणि प्रतीक त्या साईडला आहे. तर आज आम्ही ते पोचा पकडणार म्हणजे भरपूरच पकडणार. आणि पोची म्हणजे ही पेरीची पोची असते ना हेमंत. सध्या म्हणजे लोक तर भरपूर येऊन गेली, सकाळी सकाळी येतात. तर आम्हाला थोडा म्हणजे वेळ झालेला आहे तरी पण आम्ही काय हार मानणार नाही. हेमंतच्याकडे तुम्ही आसू वगैरे बघू शकता. त्याची मोठीच आसू आहे. त्याला गारा जो आहे तो म्हणजे स्टीलचा गार आहे आणि जड सुद्धा आहे आणि मोठी आहे. त्याच्यामध्ये तो कादव काढणार आहे असं बोलतोय. काय मलाच भेटणार ना? भरपूर भेटणार, कारण आहेत हिमतीवाली पोरं आहेत आमची मासेमारी म्हणजे पकडण्यामध्ये. तर चला आज बघूया नव्याने आपल्याला पोच्यांची मजा म्हणजे पकडण्यामागची काय आहे ना, आपण नंतरच बघू. ठीक आहे. सध्या मित्रांनो तुम्ही ही खाडी बघू शकताय. खालच्या बाजूला म्हणजे खाडी आहे. तुम्हाला मी नंतर क्लॅरिटीमध्ये दाखवतोच. त्याचप्रमाणे हेमंत तुम्ही बघू शकताय, निखिल आणि प्रतीक. तर तिघांनी एकदम मनावर घेतलेलं आहे की कोलंब्या पकडून दाखवायच्याच. तर बघू द्या जरा तुमचे आसू दाखवा. निखिलची आसू, प्रतीकची आसू, दोघांची एक टाईपच आहे. आणि यांची तुम्ही बघू शकता, हेमंतची आसू बघू शकताय. हा आसू जसं काही बोसकी मोठी असू द्या. ते आता उतरतात म्हणजे सुरुवात इथे. चला सुरुवात करूया. आणि कोण पहिली बाजी मारतोय ना, कोण जास्त कोलंब्या काढतोय पोचा पकडण्यात, कोण एक्सपर्ट आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, एक ही कला आहे म्हणजे चापण्यावर आपल्या आधारित असतं. म्हणजे चापल्याशिवाय या पोचा भेटणार नाही. काय हेमंत बरोबर ना? आता बघूया निखिल, प्रतीक की हेमंत. जास्त मीच पकडेन बघ. म्हणजे टार्गेट प्रतीकने घेतलेला आहे. सर्वात जास्त आपल्याला म्हणजे पोचा तो पकडून दाखवणार आहे या पेरीच्या पोचा. तर चला जाऊया. आणि यांना जास्तीत जास्त भेटतील माझ्याकडून पण अपेक्षा आहे. कारण यांना जास्त भेटतील तर मला काहीतरी वाटा काढतील म्हणजे मी फुलफुलीत. जर ह्यांनाच काय भेटला नाही तर मग खालास, माझा टार्गेट संपला. पण भेटतील. आता मधल्या बाजूला म्हणजे पोचा वगैरे तुम्हाला जास्त काय भेटणार नाही. मधल्या बाजूला जरी काय असल्या तर आपल्याला त्या येंडीला भेटतात. पण आसूची मजा काय आहे ना हेमंतनी बघा. म्हणजे आसू या प्रकारे मांडलेली आहे एक साईडला आणि एक साईडला आतमध्ये फुलक्यांच्या आतमध्ये म्हणजे काय तो चापत घेतोय. जर हाताला लागली आणि जर सटकली बाय चान्स तर आपल्या आसूमध्ये येईल. आता त्याला हातामध्ये काय भेटली नाही तरी पण हेमंत आले काय आसूमध्ये आलेली आहे बघा पोची. दाखव जरा हातात. म्हणजे या प्रकारे म्हणजे पोचा वगैरे असतात आणि काही आंग्रगाली वगैरे असतात. तर ते तुम्हाला नंतर आंग्रगाली सुद्धा दाखवतो. सध्या आपण अशा नॉर्मली बघणार म्हणजे 2-3 म्हणजे अशा या पोचा येत राहतात. प्रत्येकने बघा किती म्हणजे खोलवर म्हणजे एंट्री केलेली आहे. काय टेन्शन नाही. म्हणजे टार्गेट घेतलेलं आहे ना, टार्गेट स्वीकारलेलं आहे त्यांनी की सर्वात जास्त काढून दाखवीनच पोचा. त्याच प्रकारे पुन्हा हेमंतनी आपला मोठा काय तो भिक्षूसारखी आसू आणली ती लावलेली आहे. प्रत्येक काय काढला 3. अरे पण ते दाखव तरी. नंतर दाखवतोय. एकाच वेळी म्हणजे 3 काढल्या होत्या. बरं आहे हेमंत. भेटली अरे बाबा चालवलं तरी काय. एक साईडला गेलो कधी एक साईडला इकडून काढली. हेमंत पण ऐकणार नाही हो प्रतीक. हा हे बघा म्हणजे पेरीच्या पोच्या असतात. ठीक आहे. तर पुढे आपण इकडे बघूया होत्या काय. ह्याच्या सुद्धा म्हणजे भरपूर होत्या. पण काय पडतोय एका साईडून जरी त्यांनी आसू वगैरे लावली तर दुसरी साईड काय पडतंय मोकळी पडतंय. मग चापायला गेल्यावर काय होते ते सगळ्या पोच्या वगैरे निघून जातात. होत्या भरपूर सांगतोय पण त्याच्यामध्ये आता एकतरी आपल्याला भेटायला पाहिजे. 2 भेटल्या आसू मध्ये काय. अरे वा धरून ठेव. सध्या मोठ्या पोच्या आहेत बघा. याचा प्रकार म्हणजे ते आंग्रगाले असतात. आणि दुसरी पोची असते ती म्हणजे पेरीची पोची. हे आंग्रगाले आणि याच्यापेक्षा मोठमोठे आंग्रगाले असतात. हे मोठे सुद्धा असतात. काही चांगलेच असतात नाही मोठे.
6 पोच्या आले हो. 6 पोच्या हातात घ्यायच्या. आपणच भेटले 6. बघू दे. हा हेमन्य आहे ना किनारपट्टीला जास्त म्हणजे इथे अडचण नाही आहे, म्हणजे घसराट नाही आहे कुठल्या मूलखंडाची वगैरे, पण त्याच्यामध्ये त्यांनी चापणं असं मध्ये 2 आहेत ना, त्याच्यामध्ये त्यांनी चापला होता. तर एकूण त्याला हातामध्ये 6 भेटले आणि आसूमध्ये त्याला 8 आहेत. 8 तुम्ही बघू शकताय. आसूमध्ये 2 आल्या होत्या. म्हणजे व्यवस्थित आपण जर चापण्याचा प्रयत्न केला तर भेटतील. 8 भेटले आहे की याच्यात. आता तुझा टार्गेट मला वाटतं मोडतंय कदाचित. जातील का हे? नाही नाही काय होते आता ह्यांना भेटतंय ना, तर तिकडे प्रतीकला राहत नसेल. तुला एक नाही आता तर पिशवी उघडली ना, पिशवीत टाकतेस. माहिती आहे निखिलची एक समज. हा कुठून बोकड खाते निखिल. बोसकी वगैरे आपण कशी बोलतो त्या टाईपची. तो मांड्याचीच आहे ना असू आहे मन. कॉलब्या वगैरे ठेवायचा हेमनचा असा सुद्धा तुम्ही बघू शकताय. आखा नाही मन. म्हणजे आताच देवलं आणि भरपूर काही हेमनला भेटायला लागल्यात बघा. हा आंग्र्या गाले. आंग्र्या गाल्या. काही ठिकाणी असं वाटतंय की छोटे छोटे. अरे वा आताच मी बोलत होतो ही बघा. बघू दे इकडं हातात जरा. त्या पेरीच्या मित्रांनो पोच्या असतात. दर ठीक आहे. मित्रांनो आम्ही आता पोचा वगैरे पकडतोय. कॉलबे जसे येतात तसं मजा सुद्धा वाटते, पण याच्यामध्ये भरपूर काय मोठी रिक्स आहे, धोका आहे. म्हणजे कारण फुलगीमध्ये एकदा काय घुसलं ना की आपण वरती वगैरे लक्ष वगैरे द्यायला पाहिजे. काय नक्की कारण पुराचं पाणी म्हणजे वसुरलेलं आहे. शेवाले वगैरे बघू शकताय. आणि वरती याच्या फुलग्यांवरती काही ना काहीतरी म्हणजे जनावरांची असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे हात टाकला लगेच पोची. पेरीची आहे ना ती. पेरीची पोची आहे. मानाव घेतलाय रे. जसं मी सांगतोय ना तसं तिकडे धडकन वाढतंय प्रतीकची. याची सरासरी वाढतंय ना सांगतोय तसं. ते हे करताना नीट हो उचल. ही गोऱ्या पाण्यात मित्रांनो तुम्ही शेवाली वगैरे बघू शकता. हेमन्य बघा. एक आंग्र्या गाल्या. आताच ह्याच्यामध्ये हात टाकला त्यांनी. पहिलेच हात टाकले एक पुची आपल्याला दाखवली होती. त्यानंतर लगेच बॅक टू बॅक एक आंग्र्या गाल्या आणि एक पुची त्यांनी काढून दाखवली. हेमन या सीझन मध्ये आतापर्यंत किती वेळ आलास? आजच आलो कारण पाणी काल वाटलं ना. पाणी वाटलं म्हणजे काल का आलो नाही. कालपासून सुरुवात झाली काय? कालपासून सुरुवात झाली. काल बाई माणसं आलत्या. एकाच वेळी 3 आल्यात प्रति याला निखिलला. म्हणजे घबी वगैरे असतात आतमध्ये त्याच्यात टाकलेस बघू. 4 आल्या. पोचाना वगैरे म्हणजे या प्रकारचे घन असू पाहिजे. घन असू. सॉलिड वाटतात बघ. पूर्ण पेरीचे आहेत पोच्या. ती हेमननी पण लगेच पुढे जाऊन सामा मारली. हेमननी आहे पोची काढून दाखवली. प्रतीक अरे इकडे कहर काढता हे. तो पण नंतर दाखवील बघ टायमावर. या अशा मेरा वगैरे आहेत ना त्या पण सोडू नको, नाही तर झाली नाही समजून तिथं तापा जाऊ नाही. कारण मेराला पण आहेत. हेमन का डुलतंय. हेमनच्या हाताला लागली. वाकडा हात घातला ना हेमननी लगेच समजलो काहीतरी असेलच. पोझिशन घेतली म्हणजे. परफेक्ट पाण्याची पातळी आहे का हेमन? परफेक्ट पाणी आहे. तुला बोललो परफेक्ट पाणी आहे. मला असं वाटलं की जास्त पाणी असेल पण नाही आहे. खरं चालवलास काय आता तिथून 4 काढल्यास आणि वापस तिथेच हात टाकलास तर पुन्हा एक काढली पोची. तर यांचं असं हे चापणं म्हणजे चालूच राहील. आता आपण काय बघणार आहोत म्हणजे इंटरेस्टेड म्हणजे मोठ्या ज्या ठिकाणी जास्त आपल्याला पोचा भेटतील, मोठी जाली असेल त्याचेच म्हणजे आपण आता सीन घेणार आहोत. आता ही तुम्ही फुलगी बघू शकताय. या बाजूला म्हणजे शेवाली आहे पण त्याच्यामध्ये कदाचित कोलब्या असतील थोड्या प्रमाणात जास्तच. हेमन आहे ना त्या साईडून घुसलेला आहे. निखिल आता बघूया या साईडून घुसणार आहे. पण हेमनने एकट्यानेच म्हणजे कॅचअप केलेली आहे ती फुलगी. आसू मोठी आहे एक साईडून म्हणजे चापतोय. आसू म्हणजे पुरेपूर म्हणजे इथपर्यंत लावलेली आहे. तर लागते काय हेमन? हात घातलाच नाही काढलीस पण जस्ट म्हणजे बोलणं चालूच आहे. लगेच त्यांनी काढली सुद्धा पोची. कडक
कानटोपी भारी आणलीस बाकी ती त्या साईडला पळाली निखिल त्या साईडने ये. कुठल्या गोष्टीचा म्हणजे हलगर्जीपणा करून नाही चालत. वरती फुलग्यांवरती म्हणजे रिक्स असते, थोडी भीती वाटते. अजून कशी माणसांची चाहूल नाही पाहिजे तशी, लोक अजून काय आलीच नाही झोल्याला, हालचाल नाही झाली फुलग्यांची म्हणून भीती असते. म्हणून आपण आपली सेफ्टी ठेवूनच या गोष्टी वापरायला पाहिजे. अंगरगाले तू माझ्या हातात दे. हा अंगरगाले बघू शकताय या प्रकारचे असतात ना, मोठे मोठे असतात अंगरगाले. म्हणजे मुलखा आई चावला मुलखांड वगैरे जर असला ना त्याच्यामध्ये भरपूर काढून येतात. हे काही फुलगी मोठी आहे त्याच्यामध्ये आता घुसलेला आहे. हेमंत घुसला आहे आणि सर्वांना बोलवतोय की या इकडं. जेवढे आपण सोबतीने एकत्रित म्हणजे सगळेकडून कॅचअप करू ना ती आईला फुलगीला, तर मग कुठे जाणार नाही आतमध्ये असली तर. हेमंत काय लागली होती काय? लागली ना, गेली म्हणजे कदाचित जर आसूमध्ये आली तर ठीक आहे आपल्याला भेटेल ती, आणि जर बाहेर सटकली असेल तर मग बाहेर. कारण यानं याला थोडा वेळ लागला होता. एक साईडला हेमंत घुसलाय, मध्ये गेल्या प्रतीक, आणि या साईडला निखिल आहे. आता कोण अगोदर काढतोय बघूया, कोण आवाज देतोय. काय भेटली? हा ताकाची खोटी. यांना कमीपणा आणशील प्रतीकला आणि हेमंतला, कारण जास्त करून हे माहीर आहे तिथे. हेमंत आणि प्रतीक भेटली ना, असा आवाज टाको. आता ह्याच पोचेमध्ये तिघे जण घुसले, तर तिघे जण कोण जास्त पोचा काढतोय ना या फुलगीतून आपल्याला समजणार आहे. काय निखिल आहे काय? अंग्र गाल्या कुठेतरी हाय. दोन भेटल्या तिकडे निखिलला. बरोबर आपल्याला आता तिकडे यायला थोडी अडचण आहे. यांचं कुठे आतमध्ये अंग्र आले कुठे होता बोलते. वादलं दाखवते थोड्या वेळात. थांब, जास्त काय टाइम झालाय नाही. याला अंग्र याला मला तर वाटतंय हेमंतची आसू भरले की काय. कारण मग अशी अंगऱ्या गाल्या एक सटकला ना प्रतीकच्या हातातून, तो त्याने गेलाय. आणि हेमंतच्या हातातून पण पहिलीच पोची सटकली होती, ती सुद्धा त्याच्यातच गेले. पण असली तर बरी, अंगऱ्या गाल्या जर त्याच्यात गेला तर प्रतीक बोलताय, तो बोलता मला पाहिजे, कारण त्याच्या हाताला लागला होता ना. पण तसा निकाल देणार नाही. क्या बात आहे. बघू हातात पण आणलीस की काय? मेन म्हणजे टोपीचा टेन्शन आलंय हेमंतला. नागपा टोपी काहीतरी आलाय बा अंग्र घाले आज. काय तोच वाटतं. असं चापून तर 3 भेटल्या. दाखव जरा व्यवस्थित दाखव, निस्ता घाई नको करूस. हे बघा पोचा म्हणजे पेरीचे आहेत पूर्ण, त्याला चापून भेटल्या. टायमाला हेमंत पोचा असल्या तर एका बिलामध्ये 2-4 पण असं. तुला पण आल्या चापून घ्या सुद्धा. 4 काय झालं तू 4-5 काढतोस अशा. हेमंत प्रमाणे प्रतीकला सुद्धा भेटल्यात बघा 4, म्हणजे एकाच्या अंग्र घाले. तू आसूचा हा फायदा मित्रांनो, तो अंग्र घाले. तू बघ मोठा आहे, तोच मोठा गेला. मी आसूला नुसतंच पैसे भरले. दाखव दाखव तो अंग्र घाले दाखव. कसला मोठा आहे बघा. प्रतीक बोलतोय मग अशी बोललाच होता. अंग्र घाल्या बोलतोय मोठाच आहे, बोलतो माझ्या हाताला लागून गेलाय. कसा लागला बघ तुटलेला. परफेक्टली लागला म्हणून मी त्याला देतो. त्याला माझाच आहे तो देतो कशाला. मी तुझा अंग्र तोरला बघ कसा बोलतो तुटलेला आहे. म्हणजे काय चालाकी मारली न दिला. खरं सांगायचं तर हेमंतचा मन मोठा. पण हेमंत तुझी पण बायको तुला वडल हो व्हिडिओ बघल्यानंतर. काय तुम्हाला समजतंय काय तुम्ही देता इकडे तिकडे. मग बघ आम्हाला काय बोलू नकोस. निखिलने असा दिला असतं, निखिलने असा दिला असतं तर पूजाने त्याला मारला असता 100%. सापून किती भेटल्या? 3. आणि आसू मध्ये अरे बाबा हेमंतने गटलीच काढली. 7-8 आलत्या, पण ती एक प्रतीकची होती त्याला देऊन टाकली. टोटल मला आता ह्या फुलगी मध्ये 9 भेटले. व्यवस्थित अशा उघडून दाखव जरा. एक उडली तर सगळ्या उडतील. मस्त ऍक्टिव्ह आता बघा बघायला. एका ह्याच्यातच म्हणजे झाला आपला कालवण. हेमंतने आता चांगलाच हे केला बघा. जी फुलगी आपल्याला बघायची होती की हेमंत कशी घेते. आई काय आला तो? काहीतरी आलाय हेमंत. केंड आलाय. केंड आलाय, पण तो दाखव. केंड आलाय काय? एवढं कुठं पेटलं. कसला हाय बघा. विषारी आहे. त्याला हे करून दाखव बघू. पोट फुगवतो तो मित्रांनो, आणि काटे फुगवतो. ते बघा काय करील ना हेमंत. दाखव तरी नीट. हलवलाच पेटवला सर तू. हवाता होता इथंच. पोचेने त्याच्यामध्ये 2 आहेत ना. आहेत 2 आहेत.
एक मोठाच आपल्याला केंड बघायला भेटला इथे. मला वाटलं काय फंटू इंटू झाला की काय, पण हेमननी पहिलेच काय मोठी त्याला रिस्क घेतली नाही ना, मी समजलं हेमन. त्याच्यामध्ये 2 तर आल्या. ठीक आहे चला. प्रतीकला काहीतरी एक नवीनच प्रकार भेटलेला आहे, डॉल्फिनचा बोलतो छोटा भाऊस. हा चिकोडा कालेडा घेतो, घे घे मला पाहिजे घे. अरे खरबीचा प्रकार आहे तो एक, त्याला आम्ही चिकोटा बोलतो. काय काला डाकू चिकोटा. हे इंदमध्ये जास्त असतात, म्हणजे डाय वगैरे असतात ना गोऱ्या पाण्याचे, त्याच्यामध्ये जास्त आढळून येतात हे, पण खायला टेस्टी असते. जास्त करून चिखला तर ते. आता 3 वेल उचलती, त्याने उचलती 2 वेल, तू उचल तिसरी, त्याच्यात तुमरा गेला बघा. काय ताकद. आता आणल्या जा आणि 4-5 काढल्या. आले काय. अरे वा. 1 बघा 2 5 3 म्हणजे फायदा बघा. 5 त्या पण पेरीच्या चांगल्याच आहेत बघा. जास्त काही मेहनत घेतली नाही, असं छोटी आहे पण काम लय करते मोठं. हेमन काय घेतली ना. आता बाहेरचं म्हणजे फायदा उठून घेतला प्रत्येकीने. असं आतमध्ये टाकली, लगेच बाहेर काढली, त्याच्यामध्ये त्याला 5 भेटल्या. आणि आता फुलक्या चापते आतमधल्या, म्हणजे बेंड वगैरे असतात ते चापल घेतले. त्याच्यामध्ये त्याला 2 जरी भेटला तरी बस. हेमन आहे का काय इथं. आंग्रगाल्या आहे ना. हा मोठाच आहे बघा आंग्रगाल्या. कडक मस्त आहे. ठीक आहे. आणि चापून किती भेटल्या. 2 चापून 2 भेटल्या. तर हे बघा, हे चुकून सुद्धा कृपया टाकू नका पाण्यामध्ये, म्हणजे पिणाऱ्यांना काय वाटत नाही, कशा पण टाकतात, पण तुम्ही येत नाही, पण आम्हाला वगैरे यायला लागतो खारीकोशीमध्ये. हा काय दारूच्या बाटल्या असतात, मग आवड का असेल. तोच पिवत नाही काय, आपण पितच नाही, लोकांना काय जमतंय. हे मग तू पित असशील असा वय लावाला. ठीक आहे असू द्या. 5 काढतो आणि 5 नाही काढल्या. हा ह्या जवळ पकडलं ना, हा त्यामुळे म्हणा तुला. अरे वा. तुला म्हणजे आम्ही पण हेमन बोललाय ह्या फुलकीमध्ये जरी त्यांनी 5 नाही काढल्या, जर त्याला 5 नाही भेटल्या, तर आतापर्यंत जेवढ्या त्यांनी पोच्या पकडलेल्या आहेत त्या पोच्या मला देणार आहे. तो आता बोललाय. मी पण झोलाचा बंद होते. पिशवी झाले पिशवी आहे, पिशवी बघू काय घालतात असं पिशवीमध्ये. तर मासू लावू दे मला इथे. नाही काय नाही दिसत. शपथ हेमन एक पण नाही. काय किती आहेत. पोची बघ, दाखव त्याला, दाखव साईज, दाखव या बघ साईज बघ. आंग्रे काय दोन्ही आंग्रे ह्या गाड्या बघ असल्या आई कडक आहेत. मोठ्या आहेत. उंट बारीक केलाय मी. नाही जरी त्याचा आता मनाचा मोठेपणा तो बोलतोय, पण आम्ही घेणार या सोडणारच नाही. हा कारण ते शब्द आहेत, ते शब्द झाल्या. त्यांनी 5चा टार्गेट ठेवला होता, 5 बोलला होता, पण नाही करून त्याला 4 तरी भेटल्या आणि 1 ती खरबी भेटली कालीशी. नीट घे, घालवशील ती बघ. कोलबी एक कमरेला आली बघ. आपण हेमनला कॉलबॅक कमी आता, तेवढा कॉलबॅक कमी पोस्की. मित्रांनो बघा, हा ह्या आसूचा वापर मी 2 प्रकारे करतो. सांगते. एक म्हणजे जाल्या उचलण्यासाठी, म्हणजे आज जे आलोय ते पोहोचण्यासाठी, आणि एक जर तिथं वाहता पाणी असेल ना, म्हणजे पाऱ्या बोला शेताचा किंवा उगरीचा दरवाजा बोला, तिथं फक्त असा मांडून ठेवायचा किंवा असा वाहत्या पाणीमध्ये 2 काट्या मारून असं फक्त बांधून ठेवायचं, बोस्की टाईप. आणि हा बघ ह्याचा लांब खोला आहे, या आसूला खोला ठेवलाय, म्हणजे ह्याला जी आपण बगली माहिती आहे. बरोबर बगली ह्याला बांधायची. बगल्याला दोरी टाकलेली असते, पण ती आता काढलेली, म्हणजे एक प्रकारचा आपण बगला कसा समोरला लावतो, म्हणजे बुस्की टाईप. आणि बगली बघते त्याला मांडायची. ह्याचा 2 प्रकारे वापर केला. वा, म्हणजे हे मगाशी आम्हाला सांगितलंच नाही तू. मग बगलाच मानलं पाहिजे. प्रतीक बघ दिमाग. आपण त्याला यायला नाही काढता काय मँगल्याची मोरा बघू. त्याला काहीतरी भेटलेलं आहे. गारा एसएच आहे. बोल मी तिकडे जाता गारा एसएच आहे. हा पेन वरून घेतलेला. तुम्हाला पाहिजे असला हा तर याचा वापर करा. पेन मधून घेतलेला आहे. वापर करतील पाहिजे असला तर कोणत्या कोणला, सनीला काय कोणला
हा ठीक आहे. याचा एक हे बघू शकताय तुम्ही, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहे ना या अशी चिंबोरी भरपूर म्हणजे आढळली जातात. म्हणजे मेंगुळ चिंबोरा आहे. याला आहे ना मित्रांनो असा फ्राय करायचा मस्त वेगळी, खायला खूप भारी वाटते. डिमांड मोठी असते याला. मेंगला चिंबोरा म्हणजे भेटत नाही जास्त करून, आपल्याला कधीतरी भेटतोय पावसाळ्यामध्ये. चिंबोरा पाहिजे पप्पा. अरे वा, म्हणजे छोटी मुलगी आहे याची. तर बोलली होती की पप्पा मला चिंबोरा आणा. पप्पांना चिंबोरा भेटला तर भेटला, कुठला भेटला तर मेंगुळ चिंबोरा भेटला. पोरगी खुश. काय हेमनची पोरगी काय छोटी आहे काय नाही, आम्ही काढणार. बरोबर माहिती दिली हेमन आसूची. काय प्रतीक काय पीत आला? 2 पित आली. वा वा, फायदा म्हणजे फायदा आहे हो मोठ्याचा. 2 पित आली बघा. आताच मी माहिती सांगली आसूची. हा वापर बघा तुम्ही. आता 2 पितं भेटली. मस्त 2 पितं भेटली बघा. म्हणजे आपल्याला पोचानं आलोय चांगली. पण कुठे असं म्हणजे फुलगीमध्ये ही पोईट वगैरे असतात. ही पितं आहेत. असू द्या, थोडी छोट आहेत पण आपल्याला भेटलेली आहेत. त्या पोच्यांच्या प्रमाणे मित्रांनो एक कारपारीचा प्रकार तुम्हाला तर माहिती आहे. तर छोटी आहे निखिलला, ती सुद्धा भेटलेली आहे बघा. एक कारपार टायगर प्रॉन्स. चला असू द्या, मला वाटलं मला देतच काय. राहू दे, मग मोठी दे. निखिलला काहीतरी दुसरी म्हणजे चप्पल भेटली, बूट, आणि त्याच्यामध्ये पोची आहे बोलतस. त्याच्यामध्ये पोची आहे बोलतय. हा आतमध्ये पोची बघा. तो असं बाहेर येते. थांब, मी बघा आतमध्ये पोची आहे. असू द्या, थोडासा कालोग आतमध्ये आपल्याला दिसणार आहे पण त्याला काढू द्या. तर मित्रांनो हा पॅटर्न जर कोणाचा असेल, कुठे राहिला असेल पुरा पाण्यामध्ये गेलेला, तर हा पॅटर्न तुम्ही घेऊन जा. ही बघा पोची म्हणजे त्या बुट्यामध्ये घेरली होती. पोचीच ना, कुठे काय तिला जेवढी अडचण असेल ना त्याच्यामध्ये ती घुसेल. जर हा पॅटर्न जर कोणाचा असेल, सनी वगैरे तुझी जर बूट असेल तर सनी घेऊन जा. आणि बघा ती गेली पूर्ण गंगेला गेली, परत गेली. सनी फक्त हाताला लागली ना तरी सांग. हो बाबा हाय, पहिलेच लागलेली काय काढली पण एक बघा. भेटली, तिकडे गेली. एक त्याच्या हाताला लागली पण त्यासाठी कोण नव्हता म्हणून ती पोची गेली. या प्रकारे तुम्ही मुलं वगैरे आतमध्ये दिसतंय. त्याच्यामध्ये आहे ना अंग्रह आल्या. मला हेच बघायचा होता मगापासून. अंग्रह आले तुम्ही बघू शकताय. पिशवीमध्ये टाकू द्या अगोदर, म्हणजे टेन्शन नाही. असं वरती असं आहे ना. तो 2 तर भेटल्या आपल्याला, जास्त हाव पण करून फायदा नाही. अंग्रगाल्या बघायचा होता, अंग्रगाल्या भेटल्या. आणि तिसरी सुद्धा भेटली. आणखी एक बघा पेरीची भेटली, पोची आहे आपली. छान आहे. व्यवस्थित जर मित्रांनो मन लावून चापला ना तर तुम्हाला पोचा वगैरे भेटणारच. जेवढे आतमध्ये हात घालणार तेवढे आतमध्ये हात घाला, कारण जेवढे आपण आतमध्ये हात टाकतो ना त्या पुढे पुढे जातात बिलामध्ये. आणि असं नाही की एका बिलामध्ये एकच असेल, 5-5, 6 पण असतात टायमाला. 10-15 पण भेटतात जर चांगली गव असली तर. नाही रे हेमनने अजून तो टार्गेट आम्हाला दाखवला नाही. 5-5, 6. हेमन काय मोजतस? हेमनला वाटते भेटले असं वाटतंय. हेमनला सुद्धा मित्रांनो तिकडे आहे ना थोडासा लांब आहे आपल्या अंतरापासून. त्याला तिकडे 2 आंगरे गाले. काय रे? 2 आंगरे गाले, 2 पोच्या. 2 आंगरे गाले आणि 2 पोच्या भेटल्यात त्याला. या आता आहेत ना, या असं पकडतच जातील. नंतर आपण आहे ना प्रत्येकाच्या कॉलव्या आपण बघणार आहोत. ती खरी मजा येणार आहे, म्हणजे जास्त कॉलवे बघायला. त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत आणि भरपूर आहे. मागाशी नुकतंच आपलं बोलणं चालू होतं की आतमध्ये जेवढा आपण हात घालणार तेवढ्या पोच्या आतमध्ये असतात. तर आपल्या 3 तर भेटल्या तिथे. अंग्रा गाड्या मोठ्या भेटलेला आहे. तर मला वाटतं दोन्ही साईडून मध्य स्तरावर म्हणजे भेटलेला आहे. आणि आतमध्ये मुलखांड असेल, त्याला काढायला थोडासा जड होतंय. टायमाला ते आंगडं मोर मग बरं आहे. आतमध्ये आहेत रे जाम, पण त्या आतमध्ये आहेत पण तिथे त्याला हात घालायला भेटत नाही. याच्यामध्ये एक मोठाच बोलते पोचा होता, प्रतीक सांगतोय. तो भेटला तर बरा. आसू मध्ये आसू मानलीस काय? एक मोठा गेला काय तो चांगलाच. म्हणजे ज्यावेळी हात टाकला ना त्या पुलकीमध्ये इथे तर डायरेक्टली गेला, तो सटकला, चतुर निघाला वाटते. लागतंय काय? लागतंय कधी? आपल्याला 3 भेटले आहेत बघा, चांगले आहेत पोच्या एकदम.
टाकाटक मोठ्या ठेवू त्या आतमध्ये. कारण एक उडली ना तर त्यांनी उडतील. ठेवलेलं आहे बरा. काय चांगलाच आहे, मोठा वाटतं. तू जरा आंग्रा बघ त्याचा. अरे बा कसला आहे पोचा. आंग्र घाल्या मगाशी गेला काय. मगाशी गेला तर याची जीवाला लागलाय कारण मोठा होता बोलतोय. 2-3 काढचं भेटला. आपण लगेच हात टाकला आणि आंग्रा गाड्या काढला. बघा आंग्रा गाड्यांचा प्रकार म्हणजे काही वाईट असतात, काही काले काले असतात, कुलकुलीत. आताची आहे ना ही परफेक्ट समय आणि लोक आहेत ना आता आम्ही निघण्याची वेळ आणि लोकांची यायची वेळ. तर हेमन मगाशी काय बोलत होतास तू. त्याला पुन्हा भेटली पोची. हेमन काय सांगतोय की आपण आहे ना जशी सामा होती त्याच्या अगोदर आलोय आणि लोक आता येतील आणि आपल्याला काय बोलतील. काही भासवला मग आई नाही ठेवलं, एक जाली नाही ठेवली आम्हाला. काय मला मनातल्या मनात शिवाय देतील असं तो बोलतोय. असू द्या. दोन्ही साईडला दोघांनी म्हणजे चापण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येकला 2 तर भेटल्या. एक मोठी पोची भेटली, एक आंग्रगाड्या भेटला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक पोची भेटली. आता या साईडला त्याच्याच बाजूला हेमंत आहे. त्याच प्रकारे त्यांनी म्हणजे फुलगी घेतलेली आहे. चांगल्या प्रकारची बारकी फुलगी आहे पण आतल्या बाजूला आहे ना चापण्यासाठी भरपूर काय जागा आहे. एवढ्या हुशार राहिला आहे तर काहीतरी पाहिजे, काहीतरी काढून दाखवलं असं मला वाटलं आणि काढलंच त्यांनी. आंग्रगाड्या आहे बघा. आहे काय आतमध्ये आहेत. बघायला आपल्याला म्हणजे छोटी वाटते फुलगी, छोटीशीच आहे बघा. पण त्याच्यामध्ये आतमध्ये लपून बसल्यात. कुठे आतमध्ये घबी वगैरे असतील ना बिला. ही 4थी भेटली. मग शेवाले आहे त्यान. थंडी लागायला लागली तर आल्या आहेत 4-5 दिसल्या. ही तू पोच आंग्र आले बघ. कधी आलं ही ताल्यातली शेवाली मागाशीच बोललो होतो. निवडून घेते. एक तर भेटलेली आहे. आता याच्यामध्ये हेमंती काहीतरी घेतले म्हणजे फुलगी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही सगळी झाडं वगैरे आहेत ना ती झाडं घेतली. मगापासून आपण आहे ना यमनने काही ही शेवाली काही घेतली नव्हती. आता किती भेटल्या ना 4 तर हातात झाले सध्या. म्हणजे त्याच्या हातात तुम्ही घेतलं तर 4 भेटलेले आहेत आणि अजून एक बघतो खजानच भेटला की काय तिकडे 5 सध्या म्हणजे ह्या 5 भेटलेले आहेत. 6 अमन मोरला तुमचा रेकॉर्ड होते. पहिले चापली पण होतीस ना फुलगी आणि तशीच घेऊन हे केलीस. 7, 8, 9 त्यात 9 झाल्या मित्रांनो. इथेच स्टार्टिंगमध्ये ह्याने काय केला होता अगोदर आतली बाजू चापली पण त्यांनी आसू काय उचलली नव्हती तर त्याच्यामध्ये आणि पुन्हा येऊन इकडची ही शेवाली होती ना ती झाल्या. ह्या 2 आल्या ना 9, 10, 11, 12 चांगले साईज र. आंग्रेगाले आपल्याला इथे 2 भेटलेत. एकूण 13 आल्या. अजून आहे का बघ. या बाजूला आहे ना मच्छर पण भरपूर चावतंय आणि इथे थोडी गचाट पण जास्त आहे बघा. शेवाली जास्त आहे आणि याच्यामध्ये आहेत ना पोच्या भरपूर त्याला म्हणजे चिपकलेले आहेत. तर हे म्हणणे असं उचलले तर एकाच्या आहे बघा. ही 14 ना 14 एकाच ह्याच्यात 14 प्रतीक ते बघू शकताय. एकाच मित्रांनो त्यांनी फुलगी उचलली आणि थोडं चापलं सुद्धा तर त्याच्या एकाच ह्याच्यामध्ये बघला नाही ना कोण टोटली 14 पोच्या त्याला भेटल्यात. आता बाकी हेमंतची पिशवी जरा मोठी साईज आली असेल असं वाटतंय. मस्त म्हणजे नीट ठेव. एकाचा काम एकदाच झाला. एकाचा काम एकदाच म्हणजे 14 पोच्या मित्रांनो एका ह्याच्यात भेटल्या म्हणजे काय छोटी गोष्ट नाही आहे. आता बाकी आपलं दाखव एकदा तो गाठला ते हे दाखव पोच्या दाखवते. अरे बाबा बाबा हे बघा मित्रांनो पूर्ण राऊंड मारलेला आहे. भरपूर काय पोच्या भेटल्यात. असू द्या नंतर बघायला आपल्याला मजा येईलच. एकदाच तिकडे निखिल सुद्धा आहे
या साईडला प्रतीक सुद्धा आहे. मला वाटतं थकलाय काय. शेवटची ही आपली एंडिंग असणार आहे. अजून थोडाफार म्हणजे आपण झोलू आणि नंतर आपल्या पूर्ण व्हिडिओचा एंड करू. अजून आहेत का त्याच्यात? अजून 2 होते आता परत. आता मित्रांनो 14 दाखवल्या आपल्याला. 14 त्यांनी आपल्या पिशवीमध्ये टाकल्या, पण त्याच्यातच अजून कुठेतरी 2 राहिल्या होत्या. त्याच्यात जशी शेवाली तो साफ करते ना त्याच्यामध्ये कुठे लपून बसलेले आहेत. तर एका याच्यामध्ये तब्बल म्हणजे 16 पोचा भेटल्यात त्याला. ह्याला सुद्धा काहीतरी भेटलंय, तो बोलते जिताड आहे. अरे वा मस्त आहे. छोटा कसा वाटली बॉटल घेतो आम्ही, बॉटल मध्ये टाकते त्याला जिताड्याला. एक बॉटल आहे तिथं, मस्त आहे. चला उचू थोडा गिफ्ट कर थोडा, तो काय जाणार ना. हा तिकडे हेमनला भेटतेच. जिताडा बघा, निखिलला जिताडा भेटला होता म्हणजे भेटलायच. आणि बॉटलमध्ये ठेवलाय, शेतातल्या म्हणजे डायामध्ये टाकून देईल म्हणजे मोठा होईल मस्त पैकी. शेवटी पण ह्याला हेमनला कॉलब्या भेटतात बघा. चापून तर त्यांनी 2 काढल्याच आणि 2 आहेत बघा कसल्या मोठ्या आहेत त्या पोच्या. मस्त आसूमध्ये आल्या ना. आसूमध्ये त्याला 2 भेटल्या. तिथे जास्त काय अडचण नाही आहे. खालच्या बाजूला म्हणजे दगड वगैरे आहेत. ठीक आहे, काय व्यर्थ नाही जात. आता लाईव्ह बोलते हे म्हण, लाईव्ह दाखव. हा डॉल्फिन घे. काय आलाय? घे घे घे. तो डाकूच काय पण लागते का त्याला? भेटले 2. हा 2 भेटल्या. लाईव्ह बोलतो दाखवतोय बॉलला आणि त्याच्यातून त्यांनी 2 काढल्या. अजून तर आपले आसू मांडलेलेच आहे. बाय चान्स असेल तर भेटेल. असा खासला ना तर टेन्शन नाही. असू उचललीस की काय वरती? बरोबर. चांगले साफसुथरी जागा आहे म्हणजे चापाला काय वाटत नाही. काही तसं आपण हात टाकू शकतोय. आणि इथून असं वाटतंय म्हणतो कोणतरी गेला असावं नाही, कारण आमचे पुढे होते 1-2 जण बघा. आसूमध्ये पण त्याला एक भेटलीच कोलबी नाही करता म्हणजे हातात चापला त्याच्यामध्ये 2 भेटल्या आणि आसूमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यातून 1 भेटली. झोलता मित्रांनो झोलायला लागल्यापासून 2 तास गेले, पण सर्वांना कालवण्याला काय भरपूर काय कॉलब्या भेटलेल्या आहेत. आता तिथं एकदा काय गेलो ना की वर तुम्हाला मी दाखवतो. आमच्याप्रमाणे अजून म्हणजे 4-5 जण इथे झोलतात. त्या साईडला आहे ना भाई आहे. हा दाखवू चला. या साईडला 2-3 लेडीज लोक आहेत आमच्या गावातीलच. तर मस्तपैकी आता आम्हाला झोलून झालेलं आहे. सर्वांच्या पिशव्या वगैरे आपण बघूया. प्रत्येकाला म्हणजे किती कॉलब्या भेटलेल्या आहेत आणि टार्गेट प्रमाणे कोणाला जास्त भेटलेले आहेत. प्रतीक तर बोलला होता की सगळ्यांना बोलतो मी मोडून टाकणार आहे. अगोदर त्याच्याच बघू आपण. जास्त भेटले नाही मला नाही जास्त भेटले. पोचा एन्जॉयमेंट आहे. पोचा पकडण्याची मजा सुद्धा झाली. नाही रे जास्त कसल्या वाटतात मोठ्या आहेत बघा. अंग्र गाले पोचा सॉलिड वाटतात, ऍक्टिव्ह आहेत. भरपूर भेटल्या तरी आपण विचार केला, पण आपण अजून आपल्याला यांच्या दोघांच्या अजून पोचा बघायच्या आहेत. आता निखिल तुझ्या दाखव. हाच तो चेहरा नमुना. प्रत्येक वेळी रडत होता, पण रडता बघूया त्याला किती भेटल्यात. अरे बाबा यांनी पण कांदारच काढलाय. चिंबोरा बघा या निखिलच्या आहेत. याच्यामध्ये खरब्या सुद्धा त्याला भेटलेल्या आहेत, चिमणा सुद्धा भेटलेला आहे आणि चिंबोरा आहे. मस्त आहे मस्त. ठीक आहे. हे मस्त आहे ना खूळा. निखिलने मस्त उलटा. चला आता मेन मोठा टार्गेट ज्याला हरवण्यासाठी प्रत्येक याने भरपूर काय प्रयत्न केला असा हेमंत. आता त्याच्या आपण पोचा बघणार आहोत. पाण्यात टाकू नको हेमंत. अजून एक कफर पाठायचा आहे. कसल्या वाटत बघा हेमंतच्या. तुझ्या पण थोड्या रुंद कर. त्याही पण रुंद केल्या होत्या बघा मित्रांनो. जर तुम्ही बघितलात ना विचार केला तर हेमंतनी आज बाजी मारली. सर्वात जास्त म्हणजे रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. एवढ्या तर कॉलब्या पकडल्यात त्यांनी. प्रत्येक सारख्याला हरवला. आता त्या प्रतीकला राहत नसेल, पण ठीक आहे. पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला भेटल्याच कॉलब्या. खुश आहोत. फर्स्ट टाइम आलो आणि त्याच्यामध्ये सक्सेस झालो. मित्रांनो तुम्ही आज बघितलं असाल की आज आम्ही ते आलो कॉलब्या पकडण्यासाठी. पहिलीच वेळ आणि सर्वांच्या अगोदर आलो. सकाळी काही लोक गेले असतील, पण आमच्याप्रमाणे आम्हाला भरपूर काही कॉलब्या भेटल्या. तिथे आता माझे मित्र तुम्ही बघू शकताय. मला काय आता वाटा द्यायचा ना ते आता त्यांचं तिथे काम चाललेलं आहे. आता मला निवडीच्या देतील ते.
पण असू द्या, भरपूर काय आम्हाला एन्जॉय झाली इथे, कोलब्या पण भरपूर पकडल्यात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना आम्हाला कमेंट्समध्ये काय सांगायचं आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेच जायचं नाही. तर ठीक आहे, ओके, तर निघतो आता घरी. ओके, बाय बाय. ठीक आहे.